सर्वांना नमस्कार. मी सविता दादाराव मोरे, नेर घरकुल अंगणवाडी कार्यकर्ते आहे. 0 ते 6 महिन्याच्या बालकांची कशी काळजी घ्यायची, म्हणजे बरेच भ्रम असतात की बाळ जन्मल्या कोणी मधाचं बोट चाटवतंय किंवा मग बाळ जन्मल्या आपण बऱ्याचशा स्त्रियांना सांगतात की जे पिवळं दूध येतं, चीकयुक्त दूध असतं ते देऊ नका, घाण आहे बाळाला. तर हे सगळं खोटं आहे. कारण की बाळाचं जर का पहिलं लसीकरण जर काही असेल तर ते म्हणजे आई डिलिव्हरी झाल्या अर्ध्या तासाच्या आत जे चीकयुक्त दूध असतं का, ते बाळाचं सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं लसीकरण होय. बाळाला आपण ते देणं फार गरजेचं आहे. कारण की त्याच्यामुळे बाळाची इम्युनिटी इतकी छान होती ना, आणि ते पहिलं लसीकरण आहे बाळाचं. बाळ जन्मल्या बाळाचा आणि आईचं नातं घट्ट होण्यासाठी आईच्या कुशीत बाळाला देतो आपण. कारण की बाळाचं आणि आईचं वात्सल्य म्हणजे प्रेम वाढलं पाहिजे, आणि ते प्रेम वाढायसाठीच आपण बाळाला चिकयुक्त दूधही दिलं ना, तर त्यांचं एक नातं घट्ट व्हायला देखील मदत होते. तर 0 ते 6 महिने आता लोक म्हणतात की उन्हाळ्याचे दिवस आहेत तर मग आम्ही थोडंसं पाणी दिलं पाहिजे का, तर अजिबात नाही. कारण की आईच्या दुधातून जर बाळाला पाणी सगळे पोषक घटक मिळत आहेत ना, तर मग काय गरज आहे. 0 ते 6 महिने निव्वळ स्तनपान म्हणजे स्तनपाना व्यतिरिक्त काहीही देऊ नका. काहीच नाही, गरजच नाही आहे कशाची. बाळ एकदम सुदृढ होतं आईच्या दुधावरती. आईने देखील बाळाला, म्हणजे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, म्हणजे थोडीशी कोरड पडते बाळाच्या याला, ओठ वगैरे कोरडे होतात, तर असं आईला वाटतं की नाही आता मी थोडंसं पाणी पाजते माझ्या बाळाला, तर अजिबात नाही. कारण की अतिसाराचे जे प्रॉब्लेम आहेत, संडास उलट्या वगैरे, हे जास्ती विकार हे 0 ते 6 महिन्याच्या दरम्यान जेव्हा बाळाला वरचं काही दिल्या जाते, म्हणजे पाणी हो अथवा काही हो, तर त्याच्यामुळे हे प्रमाण वाढतं आहे. 0 ते 6 महिने निव्वळ स्तनपान द्या ना, आणि मग 6 महिने ते 2 वर्ष. हा जो व्हिडिओ आहे तो मी नंतर टाकणारच आहे. आजचा फक्त आपला एकच विषय आहे की 0 ते 6 महिन्याच्या बालकांची. आणि महत्त्वाचं म्हणजे जन्मल्याचं लसीकरण पाळा, कुपोषण टाळा. लसीकरण बाळाचं वेळेवर करणं फार महत्त्वाचं आहे. जन्मल्या बाळाचं लसीकरण, मग 1.5 महिना, मग 2.5 महिना, मग 3.5 महिना, मग 10व्या महिन्यात, असं जे टप्प्याटप्प्याने जे लसीकरण आहे ते योग्य वेळेत द्या तुम्ही फक्त. आणि बाळाची स्वच्छतेची काळजी घ्या. ते बाळाचं नाळ असतं, त्याला काही लावायच्या प्रथा आहेत, ते सुद्धा फार चुकीचं आहे. ते पण बंद झालं पाहिजे. ते बाळाची नाळ आपोआप गळून जाते, तिथे काही लावायची गरज नाही आहे. असं आजच्या